Hello guys, myself Gulab Thumre and welcome to the channel Edyon Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरपर्यंत आपण बघितलं होतं द रूट. ओके, रूट्समध्ये बघितलेलं म्हणजे प्रायमरी रूट वगैरे, म्हणजे टॅप रूट सिस्टममध्ये एक प्रायमरी रूट असायची, परत मग त्याला सेकंडरी अशी टर्शियरी असे रूट यायचे. परत त्यानंतर आपण बघितलं होतं फायब्रस रूट सिस्टम, म्हणजे प्रायमरी रूटच्या लगेच डायरेक्ट सेकंड रूट यायच्या. आणि त्यानंतर ॲडव्हेंटिशियस म्हणजे रूट सोडून दुसरीकडनं यायच्या रूट्स वगैरे, जसं की बनियन ट्री वगैरे बघितलेलं पण आत्तापर्यंत पाहिलं होतं. परत त्यानंतर रिजन्स ऑफ रूटमध्ये सगळ्यात खाली रूट कॅप, परत त्यानंतर रिजन्स ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी, रिजन ऑफ इलॉंगेशन रूट हिअर आणि रिजन ऑफ मॅच्युरेशन आत्तापर्यंत पाहिलं होतं. त्यानंतर मॉडिफिकेशनमध्ये प्रॉप रूट्स, स्टिल्ट रूट्स, परत न्यू मॅटाफोर्स आहे ती रेस्पायरेशनसाठी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे देखील सांगितलं होतं. ओके, आता आपण बघणार आहोत ते म्हणजे स्टेम. ओके 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 नाव लेट्स स्टार्ट आवर टुडे चॅप्टर. ओके, टुडेज टॉपिक. ओके, तर स्टेम म्हणजे काय तर आपण जे हे खोड, ओके, हे झाड असते, ओके, हे झाड, दिस इज द स्टेम. आता या स्टेमबद्दल आपण डिटेल्स बघून, पाठीमागच्या वेळेस काय बघितलं आपण, ह्या रूट्सबद्दल सगळे डिटेल्स बघितले. त्यानंतर आपण बघणार स्टेम्स नंतर मग जाणार लीफ नंतर फ्लावर, असं एक पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, आपण बघणार आहोत ते म्हणजे स्टेमबद्दल पूर्ण डिटेल्स. ओके ओके व्हॉट आर द फीचर्स डिस्टिंग्विश्ड फ्रॉम स्टेम आणि रूट. स्टेम आणि रूटमध्ये काय फीचर्स तुम्ही डिस्टिंग्विश शकता सांगितले. स्टेम इज द असेंडिंग पार्ट दॅट्स इम्पॉर्टंट. स्टेम दॅट इज द, हे सगळे ह्यातले यावर डायरेक्ट MCQ पडण्याऐवजी मे बी मॅक्सिमम चान्सेस आहेत की काय म्हणतात फिल इन द ब्लँक्समध्ये पडू शकते. ओके, असेंडिंग पार्ट. ओके, इथं आता असेंडिंग पार्ट आहे, तर ऑप्शन देणार असेंडिंग, डिसेंडिंग वगैरे, अशा टाईपनं क्वेश्चन पडू शकतो. असेंडिंग पार्ट ऑफ द बिअरिंग ब्रँचेस, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स. ओके, इट डेव्हलप फ्रॉम द प्ल्युमल ऑफ द एम्ब्रायस. कुठून डेव्हलप होते? डेव्हलप फ्रॉम द प्ल्युमल ऑफ एम्ब्राय. इट डेव्हलप फ्रॉम द प्ल्युमल ऑफ द एम्ब्रायस. नोड्स आणि इंटरनोड्स इथं इम्पॉर्टंट, म्हणजे नोड्स हे आत्तापर्यंत म्हणजे मोस्टली स्टुडंट्सला हेच नाही समजत की नोड्स म्हणजे काय आणि इंटरनोड्स म्हणजे काय. ओके, हा टॉपिक तसा इझी आहे, हे ऑलमोस्ट सगळ्या स्टुडंटला हे स्टेम म्हणजे हे समजून जातं, परंतु मॉडिफिकेशन ऑफ स्टेम हे बऱ्याच जणांना समजत नाही. आय होप की टुडे मी आज तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकेन. ओके ओके, नोड्स आणि इंटरनोड्स. ओके ओके, नोड्स म्हणजे काय, सपोज जे लीव्ज इथं, सपोज इथं पाणी तयार होणार आहे, दॅट इज हा जो स्पेस येतो ना, दिस इज हा नोड्स. ओके, आणि इथून परत दुसरं पाणी तयार होते, सो हा मधला जो स्पेस आहे ना, दॅट इज इंटरनोड. ओके, दिस इज नोड आणि दिस इज इंटरनोड. ओके ओके, नाव जस्ट लेट्स रीड. काय म्हणते बघा, in the region of stem where leaves are born. Yes, leaves are born. The leaves are born. Region where leaves are born called the nodes. And while the internodes are the portion between two nodes. Yes, two nodes च्या मधला portion ला म्हणतात internodes. Okay, the stem bears buds which may be terminal or axonal. काही विषय नाही. Stem is generally green. Yes, म्हणजे जेव्हा यंग असते ना तेव्हा ग्रीन असतं, आणि जेव्हा म्हणजे लॅटर जसं जसं म्हणजे ओल्ड होत जातं तसं ते डार्क ब्राऊन होत जातं. ओके, ग्रीन टू डार्क ब्राऊन. ओके, डार्क ब्राऊन. ओके, आता आपण काय बघितलं ह्या स्टेममध्ये, एवढं लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये मोस्टली चान्सेस आहेत की फिल इन द ब्लँक्स विचारायचे जास्ती चान्सेस आहेत, कारण यात असं जास्ती हे विचारायचं काही हे नाही आहे. कारण यात काय विचारू शकतो, रिजन वेअर स्टेम लीव्ज आर बॉर्न, दॅट इज कॉल्ड अ नोड. म्हणजे असं सपोज हे एक फिल इन द ब्लँक्स देणार, हे एक फिल इन द ब्लँक्स देणार, आणि मग
सिक्वेन्सनं सांगा मला. नोड्स आणि इंटरनोड्स, इंटरनोड्स नोड्स, नोड्स नोड्स, इंटरनोड्स इंटरनोड, असे 4 ऑप्शन क्रिएट होऊ शकतात. सो थोडंसं समजून घेऊन घ्या. ओके. स्टेम काय असेंडिंग पार्ट आहे. आणि कुठून डेव्हलप तर डेव्हलप फ्रॉम प्लिओमोल ऑफ द एम्ब्रायो. आणि ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, दॅट इज नोड्स आणि इंटरनोड्स. जिथं लीव्ज आर बॉर्न दॅट इज कॉल्ड ॲज नोड्स, आणि 2 लीव्ज म्हणजे 2 नोड्सच्या मधला जो पोर्शन असतो ना दॅट इज कॉल्ड ॲज इंटर नोड्स. ओके. आणि अगोदर कसं असतं दॅट इज ग्रीन, आणि त्यानंतर डार्क ब्राऊन होत जातं जसं जसं एज होत जातं तसं. ओके. नाव वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम. ओके. हा पोर्शन तसा इज आहे, परंतु बऱ्याच स्टुडंट्सला समजत नाही की म्हणजे नेमकं ह्यातून बाहेर काय घ्यायचं आहे. ओके. सो आय विल ट्राय टू म्हणजे एकदम काय म्हणतात असं वेगवेगळं करून तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करेन. आय होप यू विल ऑल्सो गेट. थोडंच लक्ष द्या. मॉडिफिकेशन ऑफ स्टेम. ओके. अंडरग्राउंड स्टोर फूड म्हणजे पहिला पार्ट काय अंडरग्राउंड दॅट इज कशासाठी फूड स्टोअर. ओके. फूड स्टोअर. ओके. अंडरग्राउंड फूड स्टोअर कोणते स्टेम्स ऑफ पोटॅटो, जिंजर, टर्मेरिक, जमीनकंद आणि कोलोकेशिया. ओके. पहिला काय अंडरग्राउंड स्टेम कशासाठी फूड स्टोअरसाठी. ओके. फूड स्टोअरसाठी ह्याचे एक्झाम्पलसाठी म्हणजे आत्तापर्यंत बऱ्याच वेळा रिपीट देखील केलं आहे की यासाठी एक स्पेशल ट्रिकचा व्हिडिओ नंतर अपलोड करेन. सो डोंट वरी. ओके. कोणते पोटॅटो, जिंजर, इथं लिहित बसत नाही, खूप वेळ जाईल आपला. सो पोटॅटो, जिंजर, टर्मेरिक, जमीनकंद आणि कोलोकॅशिया. ओके. हा झाला पहिलं. त्यानंतर दुसरं काय म्हणते बघा ग्रोथ. दे ऑल्सो ॲक्ट ॲज ऑर्गन ऑफ पेरिनेशन. ओके. हा झालं दुसरं मॉडिफिकेशन. हे मॉडिफिकेशन लक्षात ठेवा. आर टाईड ओव्हर द कंडिशन्स अनफेवरेबल फॉर ग्रोथ. ओके. नंतर येतं टेंड्रिल्स. थर्ड वन इज द टेंड्रिल्स. ओके. Stem tendrils which develop from axillary buds are slender and spirally coiled. म्हणजे जर वेलीला जे काय म्हणतात सपोज एखाद्या झाडावरती वेल चढली त्यानंतर मग काय फांद्याला जे असं वेटळ घालून वगैरे वेल वाढत असते दॅट इज द टेंड्रिल्स. ओके. हेल्प टू क्लाइंब सच ॲज गार्ड्स. म्हणजे काय म्हणतात आपण जे भोपळा किंवा कारले वगैरे असे जे लावतोय जे वेली हे होतात त्याला असतं. म्हणजे बऱ्याच लोकांनी बघितलं ते केलं असेल. क्युकंबर, पंपकिन्स, वॉटरमेलन. म्हणजे हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त टेंड्रिल म्हणजे काय समजलं. टेंड्रिल म्हणजे काय असतं जशी वेल असते ते वेल जशी म्हणजे एखाद्या झाडावर तशी काय म्हणतात वाढत जाते तसं ते काय म्हणतात सपोर्ट देण्यासाठी वेटळ घालतं. ते जर बघितलं असेल ना तुम्ही तर हे काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे. त्याचे एक्झाम्पल्स क्युकंबर, पंपकिन, वॉटरमेलन वगैरे आणि ग्रेप वाईन्स. ओके. ऑक्झिलरी बर्ड्स. आता आलं थॉर्न्स. ओके. चौथं काय थॉर्न्समध्ये काय म्हणतं ॲक्झिलरी बर्ड्स ऑफ स्टेमिंग मॉडिफाईड वुडी अँड पॉइंटेड थॉर्न्स. ओके. थॉर्न्स मे बी फाउंड इन सच प्लांट्स सिट्रस म्हणजे सिट्रस अँड बॉगन. दे प्रोटेक्ट म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट ॲनिमल्सपासून प्रोटेक्ट करायसाठी दे प्रोटेक्ट प्लांट फ्रॉम ब्राउझिंग ॲनिमल्स. म्हणजे त्यांना प्लांट ॲनिमल्सपासून प्रोटेक्ट करते. सम प्लांट्स ऑफ अराइड रिजन्स मॉडिफाय देअर. म्हणजे काही ठिकाणी पाणी वगैरे कमी असते सो त्या ठिकाणी सुद्धा हे होतं. ओके. फ्लॅटन्ड. थॉर्न्समध्ये काय अगेन मॉडिफाय इंटू द फ्लॅटन्ड ऑर फ्लेशी सायलिंड्रिकल स्ट्रक्चर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे एक्झाममध्ये दिस आर व्हेरी हाय चान्सेस टू आस्क. ओके. फ्लॅटन्डचं एक्झाम्पल काय आहे फ्लॅटन्डचं एक्झाम्पल इज द ऑपन्शिया. त्यानंतर फ्लेशी सायलिंड्रिकलचं एक्झाम्पल काय सायलिंड्रिकलचं युफॉर्बिया. ओके. युफॉर्बिया. ओके. थॉर्न्स कसे असतात एकतर फ्लॅटन्ड थॉर्न्स असले ना दॅट इज द ऑपन्शिया आणि सायलिंड्रिकल थॉर्न्सचं एक्झाम्पल इज द युफॉर्बिया. दे कंटेन क्लोरोफिल अँड कॅरी आउट फोटोसिंथेसिस. हे सांगितलं बस. त्यानंतर आता हे झाले 4 टाईपचे झाले आत्तापर्यंत. ओके. नाव 5वा टाईप काय बघा
5वा आहे. अंडरग्राउंड स्टेम्स ऑफ सच प्लांट्स ॲज ग्रास अँड स्ट्रॉबेरी स्प्रेड न्यू निशेस. म्हणजे प्लांट्सचे वगैरे आता सपोज ग्रास असते, ग्रासचं सपोज कशानं ह्यानं वगैरे जर खाल्लं, काय म्हणतं तर जनावर वगैरे कशाने म्हणजे गुरांनी किंवा कोणत्याही ह्यानं जर ॲनिमल्सने खाल्लं तर त्याचं प्लांट्स स्टेम जे असते स्टेम अगेन ग्रो होते. सर अंडरग्राउंड स्टेम्स ऑफ सच प्लांट्स ॲज ग्रास अँड स्ट्रॉबेरी वगैरे स्प्रेड न्यू निशेस वेन ओल्डर पार्ट्स डाय आणि न्यू प्लांट्स आर फॉर्मड. म्हणजे त्याचं सपोज खाल्ले प्लांट्स दॅट इज द त्यानंतर अगेन फॉर्म होतात म्हणजे रिजनरेट होते. दॅट इज द अंडरग्राउंड म्हणजे सपोज ह्याचं एक्झाम्पल लिहा की ग्रास, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं. अंडरग्राउंडचं ओके काय याचं ग्रास लक्षात ठेवा. ओके इन प्लांट्स लाईक मिंट अँड जॅस्मिन slender lateral branch arises from the base of the main axis and growing aerially for some arc downwards. मग सपोज हा बेटा नेक्स्ट पेज घेऊया. ओके किती झालेले आतापर्यंत 5 पॉईंट झाले. 6वा पॉईंट. ओके 6वा काय म्हणतं आहे मिंट अँड जास्मिनमध्ये काय होते सपोज काय म्हणतं एक लॅटरल ब्रँच अरायजेस फ्रॉम द बेस ऑफ द मेन ॲक्सिस. म्हणजे सपोज अशी एक मेन ॲक्सिस. ओके तर काय होतं आहे मेन ॲक्सिस अँड ग्रोईंग एरियली म्हणजे अशी सपोज एवढ्या टायमापर्यंत अशी वर आणि पुन्हा परत अशी ग्राउंडला टच कर फॉर सम अँड डाऊनवर्ड्स टच द ग्राउंड. दिस इज 6th वन. कशाचं मिंट आणि जास्मिन. मिंट अँड JASMINE. ओके म्हणजे एरियली अँड देन टच द ग्राउंड. ओके lateral branch with short internodes and nodes can be a rosette tap roots found in. Yes, suppose this is 7th one. 7th one मध्ये काय होतं आहे सपोज असं हे इथं काय म्हणतं इंटरनोड्स बिअरिंग रोजेट लिव्ज म्हणजे इथं सपोज अशी लिव्ज असतात. ओके तर इथं काय असते टफ शॉर्ट इंटरनोड्स रूट्स म्हणजे इथे असे रूट्स असतात. ह्याला पण परत असणार. दिस इज द 7th वन. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये सापडते. दॅट इज द पिस्टिया इन इकॉर्निया इन बनाना पायनॅपल अँड क्रिस्टॅन्थम द लॅटरल. म्हणजे सपोज 8th वन कसं आहे म्हणते बघा. 8th वन सपोज असं हे असतं ब्रँच ओरिजिनेट बेसल बेसल अँड अंडरग्राउंड पोर्शन म्हणजे खालूनच असं वाढणार अगोदर खालूनच वाढणार मेन स्टेम अँड हॉरिझॉन्टली ग्रो हॉरिझॉन्टली बेनीथ द सॉईल. येस सॉईलचे सपोज सॉईल आहे सॉईलच्या खालीच अगोदर वाढणार. कम ऑब्लिकली अपवर्ड गिव्ह राईज टू लिपी शूट्स. येस त्यानंतर मग लिपी शूट्सला गिव्ह राईज करणार. ओके आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर नाव. ओके once again we will revise everything. Please be alert. ओके पहिला काय होतं स्टेम काय म्हटलेलं आपण स्टेम इज द असेंडिंग पार्ट. ओके परत त्यानंतर डेव्हलप फ्रॉम प्ल्युमल ऑफ द एम्ब्रायो आणि त्यानंतर नोड्स आणि इंटरनोड्स. नोड्स म्हणजे काय जिथं पानं लागतात दॅट पार्ट इज कॉल्ड एज अ नोड्स. आणि जे दोन म्हणजे नोड्सच्या मधला जो पोर्शन असतो दॅट इज द इंटर नोड्स. इज एव्हरीथिंग क्लिअर. ओके प्लीज बी गिव्ह अटेन्शन. त्यानंतर काय होतं पहिलं स्टार्टिंगला कसं असतं ग्रीन असतं. ओके त्यानंतर काय होतं डार्क ब्राऊन होतं. ओके आता इथंपर्यंत कोणाला डाऊट नाही आहे आय होप. त्यानंतर आत्ता हा इम्पॉर्टंट पार्ट चालू होतं आहे. हे म्हणजे बऱ्याच लोकांना ह्यातून काय घ्यायचं आणि काय म्हणजे निग्लेक्ट करायचं हे समजत नाही. सो प्लीज एकदम वेगळं क्लासिफिकेशन करून मी सांगितलं. प्लीज बी अलर्ट. ओके पहिलं अंडरग्राऊंडमध्ये काय होतं अंडरग्राऊंड स्टोअर फूडचे एक्झाम्पल काय काय होते जसं की काय म्हटलेलं पोटॅटो जिंजर टर्मेरिक जमीनकंद कोलोकेशिया वगैरे. म्हणजे आपण जे जमिनीखाली जेवढं काय लागतं जमिनीखाली जसं पोटॅटो लागतं किंवा हळद किंवा लसूण वगैरे हे सगळे जे असतात ना जमिनीखाली मग हे काय करतात फूडसुद्धा स्टोअर करतात. ओके दॅट इज द स्टोअर फूड. परत त्यानंतर काय ते पेरिनेशन. ओके त्यानंतर टेंड्रिल्स म्हणजे वेलीला जी इथं दिसलं गेली एक मिनटं हे असतं ठीक आहे हे म्हणजे ह्याचं काम करतं दॅट इज द
टेंड्रिल्स. त्यानंतर थॉर्न्स काय करतात म्हणजे त्यांना स्वतःला वाचवतात ॲनिमल्सपासून. ओके, दॅट इज द एक. मग त्यात परत अगेन 2 टाईप आहेत, एक तर फ्लॅटन्ड किंवा दुसरं सायलेंड्रिकल. फ्लॅटन्डचं एक्झाम्पल ऑपोन्शिया, सायलेंड्रिकलचं एक्झाम्पल युफॉर्बिया. ओके, त्यानंतर फिफ्थ वनमध्ये काय म्हणतं अंडरग्राउंड ग्रास. दॅट इज द ग्रासमध्ये काय होतं आहे, ग्रास आणि स्ट्रॉबेरीमध्ये वगैरे म्हणजे ॲनिमल्सनं जरी खाल्लं तरी ते अगेन रिजनरेट करते. दॅट इज द अंडरग्राउंडचं ग्रास. आणि त्यानंतर मिंट अँड जास्मिनमध्ये काय होतं आहे, एक थोड्या वेळासाठी म्हणजे वरती एरियली असतं, एरियली ग्रो होतं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा ग्राउंडला टच करते. ओके, दिस इज 6. आणि त्यानंतर हे इथं काय म्हटलेलं जसं येस लॅटरल ब्रँच असते ना, अशी एक लॅटरल ब्रँच असते. लॅटरल ब्रँच इंटरनोड, इच नोड बिअरिंग रोजेट लिव्ज. ही लिव्ज असतात नोडच्या ठिकाणी लिव्ज. आणि दिस इज इंटरनोड. आणि वेट जस्ट वेट. ओके, पिस्टी अँड इकॉर्निया. दिस इज फाउंड इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आणि हे जे आहे ना, दिस इज फाउंड इन शूट्स. यस, अंडरग्राउंड क्रिस्थियांथम इन बनाना, पायनॅपल अँड क्रिस्थियांथम. लँड अगोदर जमिनी खाल्यास ना, नंतर वरती येणार. ओके, हे मॉडिफिकेशन आणखी आता रिवाईज करतोय. आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. पहिल्या स्टार्टिंगला अंडरग्राउंड असणार. अंडरग्राउंड म्हणजे जमिनीच्या खालीच फूड स्टोअर करणार. देन पेरिनेशन, देन टेंड्रिल्स म्हणजे जे वेलीनला हे येतं. त्यानंतर थॉर्न्स फ्लॅटन्ड असतील, देन ऑपोन्शिया. सायलेंड्रिकल असतील, देन युफॉर्बिया. त्यानंतर अंडरग्राउंड दॅट इज द म्हणजे सपोज जर खाल्लं वगैरे कोणत्या ॲनिमल्सने, देन दॅट इज ग्रास स्ट्रॉबेरी वगैरे परत त्यांचं रिजनरेट होतं स्टेम, दॅट इज. आणि त्यानंतर मिंट अँड जास्मिन म्हणजे अगोदर एरियल असणार, त्यानंतर ग्राउंडला टच करणार. आणि जिथं म्हणजे पान हे झालं आहे, पान या ठिकाणी रूट्स येणार, परत पान या ठिकाणी रूट्स येणार. दॅट इज इन ॲक्वॅटिक प्लांट्स. आणि हे जे आहे ना, दॅट इज पायनॅपल, बनानामध्ये अगोदर म्हणजे जमिनीच्या खाली वाढणार आणि त्यानंतर मग वरती येणार. ओके, आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.